तुम्ही उभे का? बसा ना, या. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात. मी ऍक्च्युली तुम्हालाच कॉल करणार होतो. आज स्टेशनच्या एरियात काही गुंडांनी माझ्या बायकोवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नशीब मी वेळेत पोचलो म्हणून लई मोठा अनर्थ टळलाय आज. ते गुंड सुटले माझ्या तावडीतनं. ते सगळे नराधमाशेच बाहेर फिरतायत मोकाट. आपण त्यांना असं मोकाट फिरू देऊ शकत नाही. त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे ना की परत कुठल्या मुलीकडे वाकडी नजर करून बघायची त्यांची हिंमत व्हायला नाही पाहिजे. खरं आहे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही लवकरात लवकर त्यांना शोधा आणि ताब्यात घ्या. असल्या लोकांपासून आपल्या पोरीबाळींना धोका आहे. तुम्ही लवकरात लवकर मिस्टर धैर्य मुजुमदार, मी यासाठी इथं आलो नाहीये. मग कशासाठी आलाय तुम्ही इथं? मिस्टर धैर्य मुजुमदार, मी तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी आलो. इन्स्पेक्टर साहेब, काय बोलताय तुम्ही? काय कळतंय का? डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? धैर्य मुजुमदारला तुम्ही अटक करणार? दामिनी मॅडम, मी पूर्ण शुद्धीतच बोलतोय आणि धैर्य मुजुमदार यांना अटक करावीच लागेल. आणि कायद्याच्या बाहेर आम्हाला वागायचं नाहीये. पण तुम्ही जर हीच भाषा बोलणार असाल तर मात्र आमचा नाईलाज होईल आणि त्यांना जबरदस्तीने इथून अटक करून घेऊन जावं लागेल मला. आणि अटकेचं कारण काय? सांगतो. तुमच्या विरोधात आमच्याकडे काही नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. काही सभ्य नागरिकांच्यावर तुम्ही आरेरावी केलीत, मारहाण केलीत आणि त्या मारहाणीमध्ये एका माणसाचा हात तुटला गेलाय, माहिती आहे तुम्हाला? आणि त्या सर्व नागरिकांच्या तक्रारीमुळेच मला तुम्हाला अटक करावी लागेल. पवार, आत घेऊन ये त्याला. हा सभ्य माणूस आहे. याला तर जगायचा सुद्धा हक्क नाहीये. एक नंबरचा नीच माणूस आहे हा. अरे बाबा, ए धैर्य सोड की. अरे साहेब सोड की. कशाला सोड? गप्की जरा. दे सोडा त्याला. सोडा त्याला तुम्ही. याला सोडणार नाहीये मी. जीवच घेणार आहे आज. धैर्य, मिस्टर मुजुमदार, तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही. तुम्ही जर कायदा पाळला असता तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. इन्स्पेक्टर, धैर्य सोड. नाही आहे, तू मध्ये पडू नको. याला सावीवर हात टाकलाय. सोडणार नाही याला. धैर्य,
याच्यात तर मधून तर टणटणीत बसेल. रे दादा, या धैर्यानं या माणसाला इथंच मारला असता ना तर आयुष्यभरासाठी जेलमध्ये साडला असता धैर्य. उकला ना. आणि मी शेवटची वॉर्निंग देतोय, तुम्ही असा कायदा हातात नाही घेऊ शकत. अहो तुम्हाला माहिती नाहीये यांनी काय केलंय ते. यानंच माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकलाय. आणि या अशा बायकांकडे वाकड्या नजरा टाकणाऱ्याला पाठीची घालताय तुम्ही. हो, याला तर जगायचा सुद्धा हक्क नाहीये. हो, याच्यासारख्या माणसाला ना उभं कापलं पाहिजे. माझं चुकलं, याला सोडलं ते. फ्रेंड फ्रेंड कस्तुलिया फ्रेंड फ्रेंड चिडलाय. कुठं गेला फ्रेंड. मला मला भीती वाटतेय. फ्रेंड इन्स्पेक्टर साहेब, अहो माझी बायको प्रचंड मानसिक त्रासात आहे. आम्ही सगळे डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेतोय, पण माहिती नाही कशी ती घरातनं बाहेर पडली. आणि याच्या आणि याच्या माणसाच्या तावडीत सापडली. इन्स्पेक्टर साहेब, अहो तिच्या अशा अवस्थेचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला यांनी. आणि तुम्ही मला अडवताय. मी वेळेत पोचलो म्हणून बरं, नाहीतर काय झालं असतं माझ्या सावीचं काय माहिती. खरं तर मी स्वतःच पोलीस स्टेशनला येणार होतो यांची कंप्लेंट करायला. पण एवढं सगळं घडलं आणि सावी घाबरली होती म्हणून मला तिची काळजी घेणं महत्वाचं होतं. त्यासाठी मी आधी घरी आलो. आणि इन्स्पेक्टर साहेब, खरंच सांगतो, ह्या अशा नीच माणसांना ना जगायचा काहीच अधिकार नाहीये. ह्याच्यासारख्या माणसांमुळं पुरी बळी घरातनं बाहेर निघायला घाबरतात. खरं तर घाबरायची गरज त्यांना नाही, याच्यासारख्या माणसाला आहे. त्यावेळी सोडलं याला, पण आता नाही सोडणार. याची धिंड काढून भर चौकात चापकाचे फटके द्यायला पाहिजे याला. मिस्टर मुजुमदार,
खरंच जर तुम्ही सांगताय तसं तुमच्या मिसेसवर हा गैरप्रकार झाला असेल तर तुमच्या बायकोचं स्टेटमेंट आम्हाला घ्यावं लागेल. इन्स्पेक्टर साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? आत्ताच तर सांगितलं की तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये आणि तरी तुम्ही असं का बोलताय? समजून घ्या की. मिस्टर मुजुमदार, सावी मॅडम जर स्टेटमेंट देऊ शकल्या नाहीत तर याचं स्टेटमेंट आम्हाला खरं मानावं लागेल आणि तुम्हाला अटक करावी लागेल. इन्स्पेक्टर साहेब, आता ना तुम्ही वाटेल ते बोलायला लागलाय. या माणसाने बोलायला पैसे दिलेत तुम्हाला. दामिनी मॅडम, तुम्ही वाटेल ते आरोप करताय माझ्यावर. इतका वेळ मी तुमचं सगळं ऐकून घेत होतो, पण आता नाही. आणि हे म्हणतात तसंच अगदी खरं घडलं असेल तर एक तर सावी मॅडमांचं स्टेटमेंट द्या, नाहीतर आम्हाला धैर्य मुजुमदार यांना अटक करून घ्यावं लागेल. पवार, अटक कराय ना. नाही नाही, माझ्या धैर्याला मी कुठे घेऊन जाऊ देणार नाही. ए आई, अगं अशी काय करते? आत्ताच बोलली की ते. धैर्यला जर अटक होऊ द्यायची नसल तर सावीचं स्टेटमेंट घ्यावं लागल. ते शक्य आहे का? नाही ना. होऊ दे. नाही, सांगितलं ना, माझ्या धैर्याला इथून मी घेऊन जाऊन देणार नाही कोणालाच. अगं आई, ऐक की, हो तू का नाही पोलिसांच्या कामामध्ये लुडबुड करू नको. गुन्हा असतो त्यो. आणि सावीचं स्टेटमेंट पाहिजे का नाही ते आपण नंतर घेऊन जाऊ की तिला पोलीस स्टेशनला. तू गप्प बस. तुला बोलायची काही गरज नाही आमच्यामध्ये. हं? ए, कोणी न्यायचं नाही. हं? माझं धैर्य निर्दोष आहे आणि त्याला कोणी घेऊन जायचं नाही इकडनं. मिस्टर मुजुमदार, तुम्ही तुमच्या आईला समजावा, नाहीतर मला जबरदस्तीने अटक करावी लागेल. नाही, काय वाटेल ते झालं ना तरी मी धैर्याला घेऊन जाऊन देणार नाही. अगं आई, आई ऐकतच नाही. आई ऐक की जरा. धैर्याची काहीच चूक नसेल ना तर तो नंतर निर्दोष सिद्ध होईलच की. हा, तोपर्यंत त्यांना काम करू दे की त्यांचं. साहेब, तू गप्प बस. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. दामिनी मॅडम, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते, तुम्ही प्लीज बाजूला व्हा. नाही, धैर्य धैर्य, अरे तू बघत काय बसलायस? हं? तुला अटक करतील ते. सावीला बोलव आणि स्टेटमेंट द्यायला सांग. आई, अगं पण मला तुझं काही ऐकायचं नाहीये. म्हटलं ना, सावीला बोलव. इतका वेळ नाही माझ्याकडे या कामासाठी. मिस्टर धैर्य मुजुमदार, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. कोणी बोल. अवंती अवंती, जाऊन सावीला बोलवणार पटकन. अगं नाही करता येणार असं. पोलिसांना त्यांचं काम करू देत, नंतर घेऊन जाऊ ना सावीला आपण. होय की ती येऊन करणार काय? ती तिला बोलता तरी येतंय का? तर करत बसेल ती. बघत सोड की, करू दे की त्यांना काम त्यांचं. फ्रेंड 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 मला माहित नाही धैर्याला अटक होईल. कोणीतरी सावीला बोलवा प्लीज. आणि सावीला बोलवा. सावीला बोलवा. थांबा सगळे. मी स्वतःला अटक करून घ्यायला तयार आहे. पण या सगळ्यात सावीला कुठलाही त्रास होता कामा नये.
कुणीही तिच्याकडनं कसली स्टेटमेंट मागायला जाणार नाही. तू काय बोलतोयस? तू चुकतोयस, तुला कळत कसं नाहीये? नाही आई, मी जे करतोय ते अगदी योग्य करतोय. आणि आता माझा विरोध करत बसण्यापेक्षा आपल्या वकिलांना फोन लाव आणि ही सगळी केस त्यांना नीट समजावून सांग. आता उगाच पॅनिक होण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना सगळं सांग आणि अर्ध्या तासाच्या आत या माणसाचा सगळा कच्चा चिठ्ठा बाहेर काढ. ठीक आहे, मी करते फोन. फक्त अर्धा तास आहे तुझ्याकडं. अर्ध्या तासात तुझं सगळं कारस्थान जगासमोर आलेलं असेल. मग बघतो कोण वाचवतंय तुला. पवार येऊन जबाब बनला. ऐका माझं. इन्स्पेक्टर साहेब. आई, फ्रेंड, फ्रेंड, हे काय आहे? तुला कुठे घेऊन चाललेत? हे पोलीस का आलेत? तू मला सोडून चालला? सावी मॅडम, आम्ही सावी, बाळा तू झोपली होतीस ना, मग मला बोर झालं तिथं, म्हणून मी ह्या काकांना बोलवलंय आणि आता आम्ही ना चोर पोलीस खेळतोय. खरं? हो, खरंच. आधी त्यांच्यावर राज्य होता, आता माझ्यावर राज्य आहे, म्हणून ते मला बाहेर घेऊन चालले. मला का नाही उठवलं? मला पण खेळायचं होतं ना. तू मला खेळायला नाही घेतलं. सावी, बाळा तू झोपली होतीस ना, म्हणून. मग
आपण खेळूयात की, पण आता आमचा डाव सुरू झालाय ना, मग आता माझं राज्य संपलं की मग आपण खेळू परत. नाही, मला मला पण खेळायचंय. सावी बाळा, असं नाही करायचं. तू ऐकणार नाही का फ्रेंडचं? तू जर नाही ऐकलं ना तर मला लई वाईट वाटेल. तुला चालेल? मग मी ना आता पटकन एवढा डाव जिंकून येतो, मग आपण खेळूयात. ओके ओके. गुड. वहिनी, भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. सावी बाळा, आता जोपर्यंत मी राज्य संपून परत येत नाही ना, तोपर्यंत अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही. हा, नाही, नाही जाणार. प्रॉमिस? प्रॉमिस. फ्रेंडला सोडून कुठंच नाही जाणार. मला माहित नाही हे पत्र तुम्ही कुणाला आणि का लिहिलं, पण तुमच्या बाबतीत खरंच काही चुकीचं झालं असेल तर त्याचा शोध घ्यायलाच पाहिजे. यांनी तर हे पत्र मनावर घेतले. काय वाटेल ते झालं तरी हे पत्र ताब्यात घेतलं पाहिजे, नाहीतर पोलीस माझी वाट लावतील. दीपा, केतन अजून आला नाही का ग? नाही, ते नाही आले अजून. त्याला हे पत्र पोलिसांना द्यायला सांगायचं होतं. मी काय म्हणते आई, कशावरून हे पत्र पप्पांच्या केस बद्दलच असेल? म्हणजे आपण अजून त्यांच्या डायरीत काय सापडते का शोधूया की, त्यांच्या जुन्या बॅगेत पण काय सापडते का शोधूया. आपल्याला अजून काहीच माहित नाही आणि डायरेक्ट हे पत्र पोलिसांना कशाला द्यायचं? तू हे पत्र वाचलंच ना? हे असं पत्र ते कुणाला आणि का लिहितील? दीपा, अगं यांना न्याय मिळवून देण्यासाठी धैर्यराव किती प्रयत्न करतात, मग आपण जरा पाठपुरावा करायला पाहिजे ना. नाही नाही, हे पत्र मी पोलिसांनाच देणार. पोलीस बघून घेतील पुढं काय करायचं. केतन, बरं झालं बाबा तू आलास. का ग, काय झालं? हे बघ, यांच्या डायरीत दीपाला काय सापडलंय ते.
एवढं पोस्टकार्ड कशाला पाहिजेत तुला? अथर्वचा प्रोजेक्ट आहे म्हणून आणलेत. हे दीपाला सापडले? होय, मला असं वाटतं केतन, आपण हे पत्र ना पोलिसांना देऊया. हा, बरोबर आहे तुझं. उद्याच सकाळी जाऊन पोलीस स्टेशनला सबमिट करतोय. हं? इन्स्पेक्टर साहेब, मी अजूनही सांगतोय तुम्हाला, चुकीच्या माणसाला पकडलंय तुम्ही. हो, त्या हरामखोरानं माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न केला म्हणून हात तोडला त्याचा. ए बघतोस काय? अटक आहे ना. इन्स्पेक्टर, किती पैसे खाल्लेत तुम्ही? पैशांसाठीच करताय ना सगळं? मिस्टर धैर्य मुजुमदार, माझ्या चौकीत येऊन मलाच पैसे खाल्ल्याचा आरोप करताय तुम्ही. याचे परिणाम फार वाईट होतील. एकदा माझा वकील येऊ द्या, मग बघूयात कुणावर काय परिणाम होतोय ते. धैर्य, आई, बरं झालं तू लगेच आलीस. आता एकदाचे ते बेल पेपर्स या इन्स्पेक्टरच्या हातावर टेकव आणि मला आधी इथनं बाहेर काढ. फ्रेंड, सावी, सावी इथं कशी आली? फ्रेंड, तू तू अजून जिंकला नाही. तुझा तुझा गेम कधी संपणार? संपणार, लवकरच संपणार आहे. मला मला टाळी दे, म्हणजे मी जिंकेल लगेच. मग आपण घरी जायचं ना? हो, आपण लवकरच घरी जाऊ. हं? सावी, चल बाळ, ये ये, तू ना तिथे बस. हं? ये ये ये, इथे बस तू. मी आलेच. आई, काय आहे हे सगळं? सावीला का घेऊन आलीस इथं? आई, अगं मी सांगितलं होतं ना, तिला त्रास होईल या सगळ्याचा. आणि वकील साहेब, बेल पेपर्सचं काय झालं? सॉरी धैर्य साहेब, कोर्टाची वेळ संपल्यामुळे बेलचं काम होऊ शकलं नाही. पण आता जर सावी मॅडमने व्यवस्थित स्टेटमेंट दिलं तरच तुमची सुटका होऊ शकते. आणि म्हणूनच नाईलाज असतो आम्हाला तिला इथे आणावं लागलं. आई, अगं पण ती धैर्य, प्लीज मला तू समजून घे. आई आहे मी तुझी. ते आपल्या आपल्या मुलाला असं जेलमध्ये नाही बघू शकत कुठलीच आहे. आणि बघ, तुझी जर का सुटका करायची असेल ना इकडनं, तर ते फक्त सावीच करू शकते. म्हणून तिला आम्ही इथे घेऊन आलोय. आई, अगं पण तुला तिची अवस्था चांगलीच माहितीये, तरी का आणलंस तिला इथं? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तिला घरी घेऊन जा. नाही धैर्य, यावेळेला मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. सांगितलं ना तुला, हे असं बघून माझा जीव तुटतोय रे. आणि बघ, तुझ्या भल्यासाठी मला हे सगळं करावं लागते. माफ कर मला. आई, इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या सुनेला घेऊन आले.
तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ती करा. नाही आई, हे बघ, असं काही होऊ द्यायचं नाहीये तू. हे आत्ताच्या आत्ता थांबव सगळं. आणि इन्स्पेक्टर साहेब, मी काय म्हणलो होतो तुम्हाला, सावीला या सगळ्यात पाडायचं नाही, आणि म्हणूनच इथपर्यंत आलोय ना मी. बोरे मॅडम, चौकशी सुरू करा यांची. येस सर. इन्स्पेक्टर साहेब, अहो, काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना. आई अगं, तू तरी काहीतरी बोल. बोला मॅडम, काल कुठे गेला होता तुम्ही? बोला मॅडम, काय झालं आज सकाळी? कुठे गेला होता तुम्ही? सावी, बघ, घाबरू नको. हा गेम आहे फक्त. तू अजिबात घाबरू नको, मी आहे ना. ओ मॅडम, तुमच्याशी बोलते मी. नेमकं काय झालं तिथं? बोला मॅडम, नेमकं झालंय काय? काय असेल ते मला सगळं सविस्तर सांगा. मॅडम मॅडम काय करत बसलाय? काय ते स्पष्ट विचार आणि स्टेटमेंट काय झटकन. आई, आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबव प्लीज. माझा नाईलाज आहे. सावीला उत्तरं द्यावीच लागतील.